तुला काय यायला वाचू द्या मोठा आवाज. बाई माणूस बघत जा ना भाऊ, धक्का मारला ना तू. बाप्पा, एवढं लिहिलंय? म्हणून निबंधच लिहिला ना. काय रे, ही गर्दी कसली इकडे? कशाला जमला तुम्ही इकडे लोक? अरे त्या बोर्डवर काय लिहिलंय? मामा अहो ते ए परशू थांब थांब. हे बघ यांच्या नादी लागून आहे ना काही उपयोग नाहीये. हो ना, यांच्यामुळे सोसायटीतल्या माणसांवर हल्ले व्हायला लागलेत. इतके दिवस सोसायटीत बाहेरच्या माणसांपासून सिक्युरिटी म्हणून वॉचमन ठेवत होतो. आता सोसायटीतल्याच माणसांमुळे धोका निर्माण झालाय. अरे भीती वाटायला लागली आहे. हो ना. हे बघा, चला चला आपण जाऊया. चला. हा हो ना, चला चला निघूया. ए चला 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 चला, अरे चला चला, आपण काय कामाला जा. यांचं रोजचंच आहे. चल ऑफिसला जायला उशीर होतो यार. चला चला. मग मला काय म्हणायचं का बाबा, काय लिहिलं याच्यावर? आपल्या घराबद्दल बोलत होते ना सगळे. यायले नाही वाचतायत, मी वाचून दाखवू का तुम्हाला? वाच वाच वाच. मी अनिश माझगावकर, 1 नंबरचा गाढव आहे आणि त्या दिवसाची वाट बघेन मी. हो, मला इंडिपेंडेंट व्हायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, बिझनेस करायचा आहे, पैसे कमवायचे, नाव मिळवायचंय, सगळं करायचंय, पण संसार मोडून नाही, संसार टिकवून, नवऱ्याशी जुळवून घेऊन, त्यालाही त्यात सामील करून मला पुढे जायचंय. मला स्वतंत्र व्हायचंय, पण म्हणून नवऱ्यापासून वेगळं नाही व्हायचं. त्याच्या सकट मलाही स्वावलंबी व्हायचंय. मला स्वप्न बघायची आहेत, पण ती एकटीने यशस्वी होण्याची नाही. आमच्या दोघांचं एक छोटंसं राज्य उभं करण्याची. आणि मी अजूनही आशा सोडलेली नाही आहे. हे होईल खरंच, जोपर्यंत अनिश स्वतःहून घर आणि संसार मोडण्याची भाषा करत नाही ना, मी त्याला सोडून कुठेही जाणार नाही. येते, काळजी घे. अगं नीलू, भैरवी आली आणि आपल्याला कळलंच नाही, असं होणार नाही का कधी? कशा लोक सारखी दार उघडून बघतेस? अरे पण कधी येणार आहे ती? अगं ती येईल ना. मुलं तिच्या आई वडिलांकडे गेलेत ना, त्यांना भेटून येतं म्हणाल ती. अरे पण तिचा आला होता की नाही फोन? तुला कुठून तरी केला होता ना तिने. मग तू सांगायचंस ना, ते राजन सुकटणकर येऊन गेले, मग लगेच नसती का आली ती घरी? अगं मी मुद्दामच नाही सांगितलं. आता ती आपल्या आई वडिलांकडे जाऊन त्यांच्याशी बोलून, मुलांशी बोलून जर तिला बरं वाटणार असेल आणि तिचा मूड जर सुधारणार असेल तर होऊन जाऊ दे म्हटलं मी. ती आल्यावर बोलू की आपण. पण मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतंय नीलू. माझा मुलगा फार चुकीचं वागतोय तिच्याशी. तुला खरं सांगू का दादा, मला ना आधी असं वाटायचं की घरचे वाईट संस्कार असले ना की मुलं बिघडतात. म्हणजे माझ्या नवऱ्याच्या अनुभवावरनं असं वाटायचं मला. पण आता कळतंय मला, आई वडील कितीही चांगले असतील, त्यांनी काहीही चुका केल्या नाहीत तरी मुलं बिघडायची असली ना की ती बिघडतातच. मुलं जशी मोठी होतात ना, तसे आई बाप त्यांच्या आयुष्याचा एक छोटा हिस्सा बनतो. बाकीच्या माणसांचा प्रभाव वाढतो, संगत वाढते. तुला सांगतो, वय वर्षे 0 ते 7 मुलं फक्त आई बापांचं ऐकतात. वय वर्षे 7 ते 14 शिक्षकांचं ऐकतात. आणि वय वर्षे 14 ते 21 मित्रमैत्रिणीचं ऐकतात. पण वय वर्षे 21 नंतर कुणाचंच ऐकत नाहीत. ज्याला आपल्या डोक्यात काही चांगलं घ्यायचंच नाहीये
त्याला समजावणं कठीणच असतं ना दादा. म्हणजे मी सुद्धा तीच चूक केली आहे, माझ्याच अनुभवावरनं सांगते मी. तुझा एक वेगळ्याच क्षेत्रात एक फार मोठा अनुभव जमा झालाय. म्हणूनच तर मी अनिशच्या बाबतीत तुझी समजूत घालत असते ना दादा. कारण मी पाहिलंय सगळं. माणूस जेव्हा चुकीच्या मार्गाला जातो ना, तेव्हा प्रत्येक माणसाची कारणं वेगवेगळी असतात, पण तो चुकीचा मार्ग एकच असतो. मनात काहीतरी अढी ठेवायची, मग कधीतरी खोटं बोलून घरच्यांकडनं पैसे उकळायला लागतो, मग बाहेरच्यांकडनं पैसे उकळायला लागतो, मग कधीतरी गुंडगिरी सुरू करायची, आणि असं करता करता निर्लज्ज सदा सुखी असा होऊन जातो माणूस. मग त्याला कुणाबद्दल काहीही वाटेना असं होतं. किती सुंदर गाताय तुम्ही निलिमात्या. सूर साजरा आहे ना, साजरी गाऊन राहिली. अगं माझी आई आहे ना, स्वयंपाक करताना गाणं गुणगुणायची. म्हणजे मी अशी झोपेतून उठून अशी डोळे चोळत बाहेर आले ना, की घरात सगळीकडे असा अनेक पदार्थांचा सुवास असायचा. देवाऱ्यात छान उदबत्तीचा सुगंध असायचा आणि कानावर आईचं गुणगुणणं पडायचं. अशी होती तेव्हाची सकाळ, अगदी शांत प्रसन्न. या सगळ्यात आईचा स्वयंपाक कधी व्हायचा, बाबांची न्याहारी कधी व्हायची, बाबा डबा घेऊन कधी जायचे, काही म्हणजे काही कळायचं नाही. खूप छान वाटायचं. नाही तर आत्ताची सकाळ बाई बाई अगदी युद्धभूमीचा प्रसंग आहे असं वाटतं हल्ली. खरंय, तसंच असतं आत्या. सकाळी एकदा घरची कामं आटपली ना, आणि मग बाहेर पडलं की हुश्श होतं. मग गाडीने किंवा कुठल्याही व्हेकलने प्रवास करून एकदा ऑफिसला पोचलं की दुसऱ्यांदा हुश्श होतं. मग तिकडची कामं संपून परत घरी परतायचं, आणि घरची कामं. दिवस कसा संपतो कळतच नाही बघा. अरे ग बाई, म्हणूनच निगुतीने स्वयंपाक करायचा. तुम्ही काय म्हणता का त्याला? थेरपी. थेरपी. अगं माझ्यासाठी तर हे असं स्वयंपाक करणं, हे बघ, हे असं मोदकावर केशराची काडी लावणं, किती कॉन्सन्ट्रेशन लागतंय बघ त्याला. किंवा आवरावर करणं, घर स्वच्छ ठेवणं, सगळं थेरपीच आहे माझ्यासाठी. आता माझं घर तू बघितलं होतंस, किती छोटं होतं चाळीतलं, पण ते घर सुद्धा आवरायला, स्वच्छ ठेवायला, स्वयंपाक करायला खूप बरं वाटायचं मला. झाले मोदक तयार झाले. झाले? येस, हे बघ, मोदक तयार. आत्या किती सुंदर झालेत मोदक. मामी बघितले का, मोदक तयार झालेत. बाप्पा झाले का? पाहू, अरे पाहू, बाबा, पाहू, मी पाहू. आहे ना. माय बाई, पावर साजरे झाले नाही. वा, मस्त ना. सुगंध मस्त येतो. आला का सुगंध लागे. केशराच्या काडीमुळे किती सुंदर दिसतंय नाही. आम्ही पण केसराच्या काड्याच खूप असतो ना. हा म्हणजे काय, आमची कॉमेडी तर काश्मीरला जाते. काहून? केसर आणायला. काय बाई, मजाकच पार करते बाई हा माणूस. बर, मी काय म्हणतो सुनबाई, ते सारेच्या सारेच धाडून देतं काय? काही घरी ठेवशील की नाही खाले? ठेवलेत करणारच आहे. अजून पीठ ठेवलंय, कुकर आहे, सगळं होणार. मग ठीक आहे, हे मग चांगलं ठीक आहे. झालं. हा. चला, माझे कपकेक्स पण झाले. खरं तर याचं प्रेझेंटेशन समा खूप छान करते, पण ठीक आहे, मी सांगेन सरांना तिथे. पण बघा बरं चवीला कसा झालाय. आता तो बघतो कुठे, आपण डायरेक्ट खातो ना. आवरेट आता पण काम ना करून मला पाहिजे ना पहिले. आवडटपणा करून. वेगवेगळं. वा, मसाला? हा, वा. साजरा साजरा खुशखुशीत. बरं मामी, हा बॉक्स माझ्या बॅगेत भरा, हा. आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये मोदक भरा आणि ते बाबांना द्या. हा हा, ठेवतो ना. मी आले. हा. चला ते- आता मी आवरून घेते सगळं. नाही ना, ऐका ना बाबा, मी आवडतो ना सारा. नाही कशाला, मी आवरते आता हेच. तुमचा हात बाबर तेलकट झालं, साजरे हात धुवून घ्या, स्वच्छ व्हा, आणि द्या, मी करतो सारं काम. बाई बाई,
सूर्य कुठे उगवला बघायला पाहिजे. मला विचारलं काय, मला विचारताय? सूर्य उगवल्यानंतर मी उठतो, मला काय माहित कुठून उगवत होतो. थांबा ना बाई, टोमणे देऊन राहिले ना त्या. एक टोमणे देण्याची सवय जर सोडली ना बाई तुम्ही तर लय साजरे आहात. बरोबर आता निघुतीने करा. हे काय नाही खात ना. नाही, राहू दे. नाही खाना. तुम्ही खा. माझं पोट भरलंय. खाना हो ताई. ताई. नुसती बडबड 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 नुसती बडबड बडबड करते माय बाई. कायच करावं या बाईचं. काय माय बाई करत बसली, चल लवकर पटापट. हो ना, करतो ना. हा ह्याच्यात आहे ना, त्याच्यात भरा ना, ह्याच्यात भरा ना. केक आहेत ना त्या. ह्याच्यात केक आहे ना का? हा धर मारा. झालं ते नीट लावा, साहेबाला दाखवा ते. साहेबाला दाखवतो ना. तुम्ही काय घाबरतो का? मला लय अभिनय आहे, अनुभव आहे ना मला. बडबड कमी करा, काम जास्त करा बरं. वा वा. सुनबाई कप केक रेडी आहे बरं. हा? चला ना, हात चला बरं.